जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज शेषात्मज गणेश जन्म हा सोहळा साजरा केला जातो आहे। गणपती बाप्पांचा ज्येष्ठ महिन्यातल्या या शुक्ल चतुर्थीचा विनायक चतुर्थीचा हा अवतार हा पाताळातला अवतार समजला जातो आणि याची कथा अशी आहे, मुद्गल पुराणामध्ये जी वर्णन केलेली आहे, ब्रह्मदेवाच्या मनातून मायाकर नावाचा राक्षस निर्माण झाला आणि ब्रह्मदेवांनी त्याला नानाविध वर दिले आणि त्या वरांनी उन्मत्त होऊन त्यांनी पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गावर विजय मिळवला आणि त्यामुळे जे पाताळाचे जे प्रमुख आहेत भगवान श्री शेष यांनी गणरायांचं स्मरण केलं आणि गणपती बाप्पा त्या शेषाच्या आत्म्यापासून प्रगट झाले, म्हणून शेषात्मज गणेश असं या अवताराचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं। या दृष्टिकोनातून गणपती बाप्पांनी त्या मायाकराचा वध केला आणि सर्व देवतांचं, मानवाचं आणि शेषाचं पाताळातलं राज्य हे पुनर्स्थापित केलं, अशी ही या मागची पौराणिक कथा आहे। आणि हा गणेश जन्म दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार प्रतिवर्षी आपण साजरा करत असतो। या त्या दृष्टिकोनातून आत्ता स्वराभिषेकाचं आयोजन या ठिकाणी पहाटे झालं। गणेशयाग आहेत, अभिषेक पूजा आहेत आणि संध्याकाळी गणेश जागर देखील आहे। कृपया भक्तांनी बाप्पांच्या या मनोहारी दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश। आज खरोखरी सांगायचं म्हणजे माझा भाग्याचा दिवस आहे आज, कारण बाप्पाच्या समोर गाणं म्हणजे भाग्य लागतो आणि तेही श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या समोर गाणं म्हणजे अतिशय भाग्य। मंडळानं ज्यावेळी ट्रस्टनी मला बोलवलं आणि मला सेवेची संधी दिली, मला अतिशय आज प्रसन्न वाटलं। आज मला वाटतं ते कुठेतरी मी स्वर्गात गातो आहे की काय असं वाटत होतं मला, कारण हा दरबार बघून असं योग मिळणं फार कठीण असतं, पुण्याई लागते त्याला। पण असं मला वाटतं की माझी पुण्याई आहे आणि आज माझा भाग्याचा दिवस, आजपासून दिवस माझे बदलतील असंही वाटतं मला, कारण इथे मी सेवा सादर केली, इथे येऊन खूप आनंद वाटला आणि श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट मी अनंत धन्यवाद देतो, मनपूर्वक धन्यवाद देतो आणि असंच सेवा सगळ्या कलाकारांच्या इथे होऊ दे अशी बाप्पाच्या चरणी माझी इच्छा।